जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना तुम्हाला स्वयंपाकच बनवता येत नाही, तर असा अंडा घोटाळा बनवून त्यांना खाऊ घाला, तुमची तारीफच करायची थांबणार नाहीत. मग त्यासाठी लगेच कढई गरम करायला मांडायची, तेल टाकायचं, तेल गरम झालं की कांदे घ्यायचे कापलेले, ते टाकायचे आणि लालसर परतून घ्यायचे. नंतर आहे ना आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि परतून घ्यायची. कापून घेतलेले टमाटे टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचे. मीठ टाकायचं त्यात चिमूटभर आणि 2-3 मिनिटं झाकण ठेवून मस्त परतून द्यायचं. आता आहे ना सगळं थोडं थोडं बाजूला सरकून मध्ये जागा बनवायची. त्यात लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद, जिरा पावडर, धना पावडर टाकायची आणि सगळे मसाले छान परतून मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स केल्यावर याला मस्त असा लालसर कलर आला की अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा झाकण ठेवून 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं. आता झाकण काढायचं आणि स्मॅशरने ते छान असं स्मॅश करून घ्यायचं, जेणेकरून मस्त असं ते बारीक होऊन जाईल. आता वर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची. आता आहे ना उकडलेले अंडे घ्यायचे आणि मस्त ते किसून आपल्याला ते भाजीमध्ये टाकायचे. मी माझ्या ग्रेव्हीनुसार 3 अंडे याच्यामध्ये टाकले. तर तुमची ग्रेव्ही जेवढी असेल त्याच्यानुसार तुम्ही अंडे घेऊ शकता. आता पुन्हा हे मस्त मिक्स करून घ्यायचं, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाव किंवा चपाती सोबत खाऊन टाकायचं.